108 प्रकल्पांना सुप्रमा देण्यात आलेली आहे। जयंत पाटील साहेब 108 प्रकल्पांना आपल्या वेळेस काय पुढे जायचंच नाही। ते येत्या 2 वर्षात 61 प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे। या प्रकल्पातून सुमारे 3,65,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे। राज्यातील कार्यान्वित प्रकल्पाच्या अपेक्षित आणि प्रत्यक्ष सिंचन क्षमतेतील तफावत दूर करण्यासाठी महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे। या कार्यक्रमातून 155 प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा करण्यात येणार आहे। येत्या 3 वर्षात त्यामुळे सुमारे 4,28,000 हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे। अध्यक्ष महोदय, विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे तसंच प्रकल्पाच्या वितरण प्रणालीतील सुधारणांच्यासाठी नाबार्डकडून 15,000 कोटी रुपयाचं दीर्घ मुदतीचं अर्थसहाय्य मंजूर झालेलं आहे। ते आपण केव्हाही उचलू शकतो आणि हे प्रकल्प मार्गी लावू शकतो। उपसा सिंचन योजनांना वापरल्या जाणाऱ्या विजेचा खर्च कमी करणं तसंच शाश्वत वीज पुरवठ्यासाठी म्हैसाळ जिल्हा सांगली तसेच येथे पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। या प्रकल्पाची अंदाजित किंमत 1,594 कोटी रुपये असून त्याचा लाभ सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 75,000 शेतकरी कुटुंबांना होणार आहे। स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजना सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे। त्यामध्ये जनाई, शिरसाई, पुरंदर या उपसा सिंचन योजनांचाही समावेश आहे। या योजनांच्यासाठी 4,200 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे। विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातील 3,71,277 हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ देण्यासाठी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे गोसीखुर्द प्रकल्पातून 62.57 टीएमसी पाणी वळवण्याचे नियोजन आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणारी जीवित वैविध्यहानी टाळावी आणि अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवता यावे यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने 3,200 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्राचा प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत मार्च 2024 अखेर 49,651 कामे पूर्ण झाली असून यावर्षी 650 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे। गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यातील एकूण 338 जलाशयातून गाळ काढण्याचं काम सुरू आहे। लोकसहभागाच्या आतापर्यंत 83,39,818 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे। शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौर ऊर्जाकरण करण्याचा 15,000 कोटी रुपयाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी, मोफत यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेच्या करता 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे मी जाहीर करीत आहे।